जय श्रीराम. खंडेराय बऱ्याचशा लोकांचं अधिष्ठान आहे, कुलदैवत आहे. खंडेरायांचं जीवन चरित्र जर तपास झाल्यास लोकांना फक्त खंडेराय माहित आहे. पण खंडेराय म्हणत असताना फक्त खंडेराय म्हणू नये, प्रेममूर्ती खंडेराय म्हणावं. प्रेममूर्ती खंडेराय का माहिती आहे तुम्हाला? खंडा हे शस्त्र हातामध्ये धारण करून अवतीर्ण झालेली देवता म्हणजे खंडेराय. मलीमल्लाचा उद्धार केला होता. त्या मलीमल्लाला वर होता की तुझं रक्ताचा थेंब जरी जमिनीवर पडला तरी त्याच्यापासून नवीन दैत्य तयार होतील. मग मल्हारी मार्तंड या स्वरूपामध्ये भगवान परमात्मा अवतरण झाले माळसाईच्या सह. ज्यावेळेस मल्हारी मार्तंड का नावावर पडलं माहित आहे? मार्तंड म्हणजे तेजपुंज. जे खडांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, जसे हे शब्द आहेत ना, त्याच पसायदानामध्ये एक ओढ आलेला आहे, चंद्रमे जे अलांचन मार्तंड जे हे तापैन. मार्तंड म्हणजे प्रेम. माळसाई काय करायची? ज्या वेळेस खंडेराय त्या मलीमल्लाला वार करायचे, रक्त ज्यावेळेस जमिनीवर पडायला जायचं ना, म्हाडसाई त्याला जमिनीवर पडायच्या आधीच झेलून घ्यायची. मी तुम्हाला एक कथा सांगितली. वाचस्पती मिश्रांनी काय केलं? ग्रंथ लिहिला. बायकोनी उजेड दाखवण्याकरता दिव्याचा आधार घेऊन सहकार्य केलं म्हणून ग्रंथाला नावच ठेवलं भामतीनी बंध. त्याप्रमाणे म्हाडसाईच्या सहकार्यानं खंडेरायाचा अवतार पूर्णोत्तम मानला गेला. भगवंत आणि भगवती, भगवान देवादिदेव महादेवाचा अवतार आणि म्हाडसाई पार्वतीचा अवतार पूर्णोत्तम प्रेम स्वरूपाचा अवतार आहे. म्हणून अजूनही परंपरा आहे, तिथं गेल्यानंतर नवविवाहित जोडपं बायकोला उचलतं. किती पायऱ्या? 5 पायऱ्या चढतं. पण तुम्हाला विनंती आहे, फक्त खांद्यावरच बसत जा, डोक्यावर नका बसत जाऊ. प्रेमाचं स्वरूप आहे. देव मार्तंडा देव मल्हारी, तुझ कुलदैवत माझा खंडोबा. ताडी वाजवा. देव मार्तंडा देव मल्हारी, तुझ कुलदैवत माझा खंडोबा. सोन्याची तुझी जेजुरी देव मल्हारी तू राजा. सोन्याची तुझी जेजुरी देव मल्हारी तू राजा. शिव शंभूच अवतार देवा तुझ मल्हार. भैरवनाथाचा अवतार देवा तुझ मल्हार. उधळितो देवा भंडार करुणी तुझा जागर. वाजवितो देवा संबर करुणी तुझा शिव शंभूच अवतार देवा तुझ मल्हार. भैरवनाथाचा अवतार देवा तुझ मल्हार. टाळी.
मल्हारीची वारी माझ्या हे खंडेराय आहे. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या 2च मिनिटात. ज्यावेळेस खंडेरायांनी मलिमल्लाचा उद्धार केला ना, जगातल्या सगळ्या देवतांनी मिळून देवाची विनंती केली, देवा तुम्ही खंडाशस्त्र हातात धारण करून आलात ना, आता आमची एक विनंती आहे, फक्त हा अवतार तुमचा आता संपायला नको. अजूनही जेजुरी गडावर जर तुम्ही गेलात तर तांदळ्याच्या स्वरूपामध्ये 2 तांदळ्याच्या स्वरूपात 2 तांदळ्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला खंडेराय पाहण्याकरता मिळतात. जगामध्ये खंडोबा 4 स्वरूपामध्ये अजूनही आहे. किती स्वरूपामध्ये? 4 स्वरूपामध्ये. एक म्हणजे चतुर्भुज खंडेराय. चतुर्भुज खंडेराय त्याच्यामध्ये एका हातामध्ये आहे खंडा नावाचं शस्त्र, दुसऱ्या हातामध्ये आहे त्रिशूल, तिसऱ्या हातामध्ये आहे तोमर, तोमर म्हणजे रुधिर, आणि चौथ्या हातामध्ये आहे डमरू. दुसरं स्वरूप एक तांदळ्याच्या स्वरूपामध्ये आहे, एक खंडेरायाच्या स्वरूपामध्ये आहेत, एक चतुर्भुज स्वरूपामध्ये आहेत, आणि एक प्रत्येकाच्या देवघरात टाक असतात. टाक, त्या टाकाच्या स्वरूपानं पाहण्याकरता मिळतात. हे खंडेरायाचं जीवनचित्र आहे. आता खूप मोठी कथा आहे रामायणामध्ये. आता आपले केवटांना यायला वेळ होती म्हणून आपण स्पर्श केला, नाहीतर आपण एक सांगून जातो. हे जे खंडोबा आहे ना, या खंडोबाला कांद्याची पात असते ना, कांद्याची पात आणि गावरान वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरीचाच नैवेद्य चालतो. कळतं ना? हाच नैवेद्य आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरा द्यायचाच नाही. ज्या भगवंतानी मानवाला निर्माण केलं तो घात करणारा नैवेद्य कधी स्वीकारत नसतो, लक्षात ठेवा. देव प्रेम स्वरूप आहे खंडेराय, म्हणून त्यांच्या चरणावर हाच नैवेद्य ठेवायचा. आणि नैवेद्य ठेवताना बोलावं, ये कुड दे पुढे. ये कुड दे हर हर महादेव चिंतामणी मोर्या आनंदीचा उदे उदे येडकोट येडको. बोला जय श्रीराम. घ्यायची पुढची कथा आता.